नेहमी नाश्त्याला तेच ते साधे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला चायनीज पोहे कसे बनवायचे हे दाखवणार आहे, ज्याची चव लहान मुलांना खूप आवडेल आणि अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होतील. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चायनीज पोहे बनवण्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत. नेहमी नाश्त्याला आपण जे पोहे वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत. या वाटीच्या प्रमाणानुसार बरोबर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे धुवून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये बरीच धूळ असते आणि स्टार्च देखील असते. पोहे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्याच्यातील सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. इथे मी पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता चायनीज पोहे बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. लसूण थोडासा तेलामध्ये फ्राय करायचा आहे. ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि अगदी अर्धा मिनिटभर लसूण परतून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा उभा स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे. तो कांदा यामध्ये घालायचा आहे आणि अगदी थोडाच वेळ परतायचा आहे. चायनीज पोह्यामध्ये ज्या भाज्या किंवा कांदा घालणार आहोत तो आपल्याला शिजवून घ्यायचा नाही. अगदी मोठ्या गॅसवरती फक्त थोडासा परतून घ्यायचा आहे, कारण सर्व भाज्या या क्रंची राहिल्या पाहिजेत. आता इथे मी एक मीडियम साईजचं गाजर उभं स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे. ते देखील घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कोथिंबीरचे देठ मी अगदी बारीक कट करून घातलेले आहेत. अजून तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या यामध्ये बारीक कट करून घालायच्या आहेत आणि अगदी मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चायनीज सॉस घालायचे. इथे मी 1 चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे. तसेच 2 चमचे सोया सॉस घालायचं आहे, किंवा या सॉसेसचं प्रमाण तुम्हाला किती जास्त प्रमाणात तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे. तसेच तुम्ही हिरवी मिरची देखील जेव्हा भाज्या घातल्या तेव्हा घालू शकता, परंतु मी लहान मुलांसाठी बनवणार आहे त्यामुळे हिरवी मिरची घातलेली नाही. तसेच 1 चमचा शेजवान सॉस घातलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये भिजवलेले पोहे घालायचे आहेत आणि यामध्ये मीठ घालत असताना अगदी थोडंसंच घालायचं आहे, कारण यामध्ये जे चायनीज सॉसेस घातलेले आहेत त्यामध्ये देखील मिठाचं प्रमाण असतं. मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरून अजून 1 चमचा शेजवान सॉस घालायचा आहे आणि बारीक स्लाइसमध्ये चिरलेला कोबी घालायचा आहे. कोबी सुरुवातीला न घालता आत्ता शेवटी वरून घालायचा आहे, म्हणजे त्याचा क्रंचीनेस आहे असा राहतो. कोबी घातल्यानंतर हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता हे पोहे जास्त वेळ आपल्याला भाजून घ्यायचे नाहीत. अगदी मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे पोहे तयार झाले. आता पोहे तयार झाल्यानंतर यामध्ये वरून तुम्हाला हवी असल्यास हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे, किंवा तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता. आणि अगदी थोडंसंच परतायचं आहे आणि गॅस लगेचच बंद करायचा आहे. अगदी झटपट असे चायनीज पोहे तयार झालेले आहेत. आता सर्व करायला घेऊया. तुम्हाला नेहमीचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी झटपट तयार होणारे चायनीज पोहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. घरातील सर्वांना खूप आवडतील. विशेषतः लहान मुलांना हे पोहे खूप आवडतात. तुम्हाला झटपट तयार होणारे चायनीज पोहेची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीज अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.